बाळा, आज तू माझ्याकडे शांत डोळ्यांनी बघतोयस, पण तुझ्या मनात प्रश्नांचा कल्लोळ आहे. आज डोळ्यात डोळे घालून ऐक. ज्यांनी तुझ्या विरुद्ध आग लावली, ज्यांनी तुझ्या घराच्या भिंतींना तडे जावेत म्हणून कारस्थानं केली आणि जे तुझ्या तोंडावर माझं तुझं करत होते, पण पाठीमागे तुझ्या विनाशाचे स्वप्न बघत होते, आता त्यांची वेळ आली आहे. तू गप्प बसला होतास कारण तुला वाटलं की तू कमजोर आहेस, पण तू विसरलास की तुझा मौन हाच माझा हुकूम आहे. आता माझा न्याय सुरू झाला आहे बाळा. बाळा, तुला खूप वेदना झाल्या ना, जेव्हा तुला पहिल्यांदा कळलं की ज्या माणसाला तू आपलं मानलं होतं, ज्याच्यासाठी तू रक्ताचं पाणी केलं, तोच माणूस तुझ्या पाठीमागे तुझ्या नावाने विष ओकतोय. तुला धक्का बसला असेल कारण तू माणुसकी जपली होतीस आणि त्यांनी फक्त मुखवटा घातला होता. ते तुझ्या समोर यायचे, तुझ्याशी इतक्या गोड भाषेत बोलायचे की तुला वाटायचं या जगात यांच्यासारखं निर्मळ दुसरं कोणीच नाही. तुझ्या हातचं त्यांनी अन्न खाल्लं, तुझ्या घरात बसून त्यांनी तुझ्याच प्रगतीचं कौतुक केलं, पण पायरी उतरताच त्यांच्या मनातली ती जळजळ बाहेर आली. त्यांनी तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, तुझ्या कष्टाला नशीब म्हणून हिणवलं आणि तुझ्या सरळ मार्गी स्वभावाला त्यांनी तुझा कमकुवतपणा समजलं. त्यांना वाटलं की तू वेडा आहेस, तुला काही समजत नाही, पण त्यांना हे माहीत नव्हतं की तू वेडा नाहीस, तर माझा भोळा भक्त आहेस आणि जो माझ्या भक्ताच्या भोळेपणाचा फायदा घेतो, त्याचा हिशोब मी साक्षात यमराजाच्या दरबारात करतो. आज मी तुला सांगतोय, त्यांचे ते मुखवटे आता गळून पडण्याची वेळ आली आहे. बाळा, त्यांनी तुझ्या विरुद्ध कारस्थानं रचली. लोकांनी तुला नावं ठेवावीत म्हणून त्यांनी अफवांचे पेव फोडले. तुला समाजात, नातेवाईकात किंवा मित्रपरिवारात एकाकी पाडण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. तुला वाटलं असेल की तू हरलास, पण लक्षात ठेव, सत्य हे सूर्यासारखं असतं. ते काही काळ्या ढगांमध्ये लपून राहतं, पण ते कधीच संपत नाही. आज माझ्या आशीर्वादाचा सूर्य उगवला आहे आणि त्यांच्या कपटाचे ते ढग आता विरघळून जाणार आहेत. ज्यांनी तुझ्या विरुद्ध आग लावली, ज्यांनी तुझ्या घरात कलह लागावा म्हणून कान भरले, त्यांना आता स्वतःचं तोंड लपवायला जागा उरणार नाही. मी त्यांची सत्यता अशा पद्धतीने जगासमोर आणणार आहे की ज्या लोकांसमोर त्यांनी तुला बदनाम केलं, तेच लोक आता त्यांच्याकडे थुंकतील. कर्माचा हा अटळ नियम आहे. जे तुम्ही दुसऱ्यांसाठी खड्डा खणता, त्या खड्ड्यात सगळ्यात आधी तुम्ही स्वतः पडता. त्यांनी
तुझ्यासाठी काट्यांची पेरणी केली ना, मग आता तेच काटे त्यांच्या स्वतःच्या पायात रुतणार आहेत. तेव्हा त्यांना मदतीसाठी ओरडायला सुद्धा शब्द उरणार नाहीत. बाळा, तू विचार करतोस की त्यांना शिक्षा कधी मिळणार? तर ऐक, त्यांची शिक्षा आता सुरू झाली आहे. जेव्हा एखाद्याचे वाईट दिवस सुरू होतात तेव्हा सगळ्यात आधी त्याची बुद्धी भ्रष्ट होते. त्यांचे निर्णय आता चुकीचे ठरू लागतील. त्यांच्या स्वतःच्या घरात आता अशांतीचे वारे वाहू लागले आहेत. त्यांना रात्रीची झोप लागत नाही, कारण त्यांच्या अंतरात्म्याला माहीत आहे की त्यांनी एका निष्पाप माणसाचा तळतळाट घेतला आहे. ज्यांनी तुझा अपमान केला त्यांना आता स्वतःचा अपमान सहन करण्याची शक्ती उरली नाही. मी त्यांना अशा ठिकाणी नेऊन उभे करणार आहे जिथे त्यांच्या अहंकाराचे तुकडे होतील. तू मात्र शांत राहा. तू त्यांच्याशी भांडायला जाऊ नकोस, कारण जो चिखलात दगड मारतो त्याचेच कपडे खराब होतात. तू तर गंगा आहेस. तू फक्त वाहत राहा. त्यांचा हिशोब पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर सोडून दे. ज्यांनी तुला रडवलं त्यांना आता स्वतःच्या कर्मावर रडायला मी भाग पाडणार आहे. बाळा, तुला वाटतं की त्यांनी तुझ्या विरुद्ध रचलेली ती कारस्थानं यशस्वी होतील? त्यांनी तुझ्या प्रगतीच्या आड भिंती उभ्या केल्या. तुझी नोकरी, तुझा व्यवसाय आणि तुझी नाती खराब करण्यासाठी त्यांनी सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले. कुणीतरी तुझ्या घराच्या भिंतींना तडे जावेत म्हणून कान भरले, तर कुणी तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तुला समाजात एकटं पाडलं. पण त्यांना हे माहीत नव्हतं की ज्याच्या पाठीशी अक्कलकोटचा स्वामी उभा असतो त्याचं घर खुद्द काळही जाळू शकत नाही. त्यांनी तुझ्या विरुद्ध जी द्वेषाची आग लावली तीच आग आता उलट फिरली आहे. निसर्गाचा हा महाकाय नियम आहे. जो जे पेरतो त्याला तेच भेटतं. जो वारं पेरतो त्याला वादळ झेलावं लागतं. त्यांनी तुझ्यासाठी निखारे पेरले, मग आता त्याच निखाऱ्यावरून चालण्याची वेळ त्यांची आहे. इथून पुढे त्यांच्या स्वतःच्या घरात अशांततेचा कल्लोळ होईल. त्यांच्याच रक्ताच्या नात्यात दुरावा येईल आणि त्यांना कळून चुकेल की एका निष्पाप आणि सात्विक भक्ताचा तळतळाट घेणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देणं असतं. बाळा, तू शांत राहिला होतास कारण तुला माहीत होतं की तुझे स्वामी जागे आहेत. पण ते लोक तुझ्या शांततेला तुझा कमकुवतपणा समजले. ते हसले. त्यांनी तुझ्या पडत्या काळाची थट्टा केली. त्यांनी तुझ्या डोळ्यातले अश्रू बघून आनंद साजरा केला. पण एक, ज्यांचे हात दुसऱ्याचं घर जाळण्यासाठी सरसावतात त्यांचे स्वतःचे हात कधीच शाबूत राहत नाहीत. मी त्यांना आता अशा वळणावर नेऊन सोडणार आहे जिथे त्यांना पावलोपावली अपयशाचा सामना करावा लागेल.
त्यांना रात्रीची झोप लागणार नाही, कारण त्यांच्या अंतरात्म्यात मी आता त्यांच्या कर्माचे निखारे ठेवले आहेत. त्यांना पश्चाताप होईल, पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल. त्यांच्या व्यापारात, त्यांच्या संसारात आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये आता सावळा गोंधळ निर्माण होईल. ज्यांनी तुझ्या विरुद्ध कट रचले, त्यांचे ते कट आता त्यांच्यावरच उलटणार आहेत. ते स्वतःच्याच विणलेल्या जाळ्यात असे अडकतील की तिथून बाहेर पडण्यासाठी त्यांना तुझेच पाय धरावे लागतील. पण तेव्हा मी तुला त्यांच्यासाठी उपलब्ध होऊ देणार नाही. हा माझा वज्रन्याय आहे. तुला वाटतं की अजूनही ते तुझं काही वाईट करू शकतील? मुळीच नाही. मी तुझ्याभोवती माझ्या आशीर्वादाचं एक असं अग्निकवच तयार केलं आहे, ज्याला छेदण्याची ताकद आता या विश्वातील कोणत्याही तांत्रिकात किंवा कपटी माणसात नाही. त्यांनी कितीही आग लावण्याचा प्रयत्न केला तरी ती आग आता तुझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच विझून जाईल. उलट त्या आगीच्या ज्वाळा आता त्यांच्या स्वतःच्या दिशेने वळल्या आहेत. ज्या लोकांनी तुझ्या प्रगतीवर जळफळाट केला, त्यांना आता तुझं उत्तुंग यश बघून रडावं लागेल. तू जेव्हा सुखात असशील, जेव्हा तुझं घर हसून खेळून असेल, जेव्हा तुझं नाव सन्मानाने घेतलं जाईल, तेव्हा त्यांचं काळीज जळून खाक होईल. हा त्यांचा मानसिक छळ हीच त्यांची सर्वात मोठी शिक्षा आहे. तू मात्र विजयाचा टिळा लावून ताठ मानेने पुढे चालत राहा. पाठीमागे भुंकणाऱ्यांकडे लक्ष देऊ नकोस, कारण सिंह कधीच कुत्र्याच्या भुंकण्याने आपला मार्ग बदलत नाही. तुझा विजय हा साक्षात काळाच्या कपाळावर कोरला आहे. बाळा, आता शांत हो आणि एक दीर्घ श्वास घे. ज्यांनी तुला रडवलं, त्यांना आता त्यांच्या स्वतःच्या कर्माच्या फळावर रडण्याची वेळ आली आहे. तू आता तो जुना, घाबरलेला आणि अपमानित झालेला तू नाहीस. आज या क्षणापासून तू माझा विजयी वीर झाला आहेस. तू विचार करतोस की ते लोक अजूनही तिथेच आहेत, अजूनही माझ्याबद्दल वाईट बोलतायत. पण वेड्या, वाघाच्या गर्जनेने कोल्ह्यांची टोळी घाबरते, पण कोल्ह्यांच्या भुंकण्याने वाघ कधीच आपला मार्ग बदलत नाही. तुझा भाग्योदय आता गती पकडत आहे. ज्यांनी तुझ्या प्रगतीच्या आड भिंती उभ्या केल्या होत्या, त्या भिंती आता तुझ्यासाठी यशाच्या पायऱ्या बनणार आहेत. मी तुझी प्रगती अशा वेगाने करणार आहे की तुझ्या शत्रूंना डोळे विस्फारून बघण्याशिवाय दुसरं काहीच उरणार नाही. तुझा हा उत्कर्ष बघणं हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा असेल, कारण जळणाऱ्या माणसाला अग्नीपेक्षा दुसऱ्याच्या सुखाचा प्रकाश जास्त जाळतो. तू जेवढा सुखी होशील, तेवढे तुझे शत्रू आपोआप भस्म होतील. बाळा, ज्या हातांनी तुला ढकललं होतं, त्याच हातांना आज मदतीसाठी कोणी पुढे तरी सरसावल का? त्यांनी तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले ना, आता त्यांचं स्वतःचं चारित्र्य जगासमोर उघडं पडणार आहे. त्यांनी तुझा विश्वास तोडला ना,
आता त्यांच्यावर विश्वास ठेवायला या जगात कुणीच उरणार नाही. हा माझा चक्रव्यूह आहे. ज्यांनी तुला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला ते आता स्वतःच्याच विणलेल्या जाळ्यात असे अडकले आहेत की तिथून बाहेर पडण्याचा प्रत्येक प्रयत्न त्यांना अजून खोलवर रुतवेल. तुझा पराभव करायला निघालेले आता स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत आणि तू मात्र माझ्या आशीर्वादाच्या रथात बसून विजयाकडे निघाला आहेस. तुझ्या व्यवसायात, तुझ्या नोकरीत आणि तुझ्या कलागुणात आता अशी काही बरकत येईल की तुला साठवायला जागा उरणार नाही. मी तुला अशा उंचीवर नेऊन बसवणार आहे जिथून तुला या क्षुद्र लोकांचे टोमणे आणि त्यांची कुजबूज ऐकूही येणार नाही. तू आता सामान्यातून असामान्य होण्याच्या वाटेवर आहेस आणि तुझा हा राजयोग खुद्द नियतीने तुझ्या कपाळावर कोरला आहे. बाळा, जेव्हा तू या यशाच्या शिखरावर असशील तेव्हा तुझे शत्रू तुझ्याकडे मैत्रीचा हात पुढे करतील, पण तेव्हा तू सावध राहा. त्यांचे मुखवटे तुला माहीत आहेत, म्हणून त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवू नकोस. त्यांना फक्त लांबून नमस्कार कर आणि माझ्या नामात दंग राहा. तुझा हा भाग्योदय आता कायमचा स्थिर झाला आहे. तू सुरक्षित आहेस, तू सामर्थ्यवान आहेस आणि तू विजयी आहेस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.